शिंदेंकडे नेमकं काय आहे? एकनाथ शिंदेंकडे काही अशा गोष्टी आहेत ना, ज्या भाजपला अजून स्वतःकडे घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट आहे मराठा फॅक्टर. एकनाथ शिंदे स्वतः मराठा नेते आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं राजकारण जे आहे आणि तो प्रश्न जो आहे तो अजूनही फार पूर्ण झालेला नाही, अजूनही धगधगत आहे. आणि अशा वेळी मराठा असलेल्या एकनाथ शिंदेंना थेट त्यांच्या पॉवर्स कमी करणं किंवा ते बाहेर गेले तरी फरक पडणार नाही असं म्हणणं भाजपला परवडणार नाही. याशिवाय 60 आमदार आहेत, हा आकडा कमी नाही. त्यामुळे अशा पद्धतीने जरी अजित पवारांचा आमदारांचा आकडा असला आणि भाजपला काही प्रॉब्लेम नसला, भाजप अजित पवार आणि भाजप एकत्र केले तरी ते सत्तेत राहणार असले तरीही मग उद्धव ठाकरेंसोबत जे काही भांडण झालं आणि मग शिंदेंसोबत जर परत तेच होणार असेल तर त्याचा दोष भाजपवर येऊ शकतो. त्यामुळे पटकन शिंदेंना फार मोठं कारण झाल्याशिवाय काडीमोड भाजप घेणार नाही. तिसरा मुद्दा म्हणजे शिवसेनेचं नाव, भाजप शिवसेनेची नैसर्गिक युती, जे काही सगळं बोललं जातं त्यामुळे एकनाथ शिंदेंना लगेच अशा पद्धतीने वागवणं शक्य नाही. धनुष्यबाण चिन्ह सुद्धा एकनाथ शिंदेंकडे आहे. आता शिंदेंना काय हवंय? तर पहिली गोष्ट म्हणजे महायुतीमध्ये त्यांच्या नेत्यांना मान हवाय. असं म्हणतात की मानपान हा म्हणजे कौटुंबिक ठिकाणी असो, राजकीय ठिकाणी असो किंवा व्यावसायिक ठिकाणी असो, तो फार महत्त्वाचा असतो. आणि शिंदेंच्या आमदारांची, नेत्यांची, मंत्र्यांची कायम एक तक्रार असते की महायुतीमध्ये भाजपच्या नेत्यांना जेवढा मान मिळतो, भाजपच्या मंत्र्यांना जेवढा मान मिळतो तेवढा आम्हाला मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या नेत्यांना मान हवाय. दुसरं म्हणजे आमदारांना, मंत्र्यांना निधी हवाय. अनेकदा निधी हा भाजपकडनं थेट वळवला जातो, पालकमंत्र्यांना न सांगता वळवला जातो, अशा पद्धतीच्या तक्रारी होत्या. त्यामुळे आमदारांना भरघोस निधी हवाय. स्थानिक राजकारणामध्ये सध्या जे काही होतंय, अनेक ठिकाणी जे प्रवेश होत आहेत तर ते सगळे त्यांना त्रासदायक जिथे जिथे आहे तिथे त्यांना स्थानिक राजकारणामध्ये आपला युतीमधला वाटा हवाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप ज्या पद्धतीने, ज्या आक्रमकतेने स्वतःचा पक्ष वाढवतोय तसाच पक्ष एकनाथ शिंदेंना सुद्धा वाढवायचा आहे आणि त्यासाठी त्यांना भाजपचं सहकार्य हवं आहे. आता शिंदेंकडे काय पर्याय आहे? मी अगदी खरं सांगू का की शिंदेंकडे फारसे पर्यायच नाही. ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे आणि ते महायुतीमध्ये आलेले आहेत तर आत्ताच्या घडीला त्यांचे हात काहीसे दगडाखाली आहेत आणि महायुतीमधनं बाहेर पडणं फार अशक्य आहे. त्यामुळे संयम हेच शस्त्र मानून काही काळ त्यांना थांबावं लागेल आणि वाट बघावी लागेल की आपली वेळ कधी येते. बघा, वेळ प्रत्येकाची येते. त्यामुळे शिंदेंनाही त्यासाठी थांबावं लागणार आहे. पण तूर्तास ज्या पद्धतीने घटना घडत आहेत, जे काही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडतंय त्यानुसार एकनाथ शिंदेंना आता पुन्हा एकदा स्वतःच्या सामर्थ्याची ताकद दाखवून द्यावी लागणार आहे.